ज्या विद्यार्थ्यांनी BBA, BCA या CETसाठी जर अर्ज केलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर बघू शकता की तुमची एक्झाम डेट आलेली आहे, त्यानंतर हॉल तिकीट डाउनलोडची प्रोसेस या अगोदर आपण सांगितलेली होती। तरी विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की त्यांचा जो ID आणि पासवर्ड आहे म्हणजे लॉग इन आहे हा मिळत नाही आहे। तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपला ID आणि पासवर्ड हा नोट करून ठेवा, कारण जेव्हाही तुमचे हॉल तिकीट साईटवर म्हणजे लॉग इनमध्ये उपलब्ध होईल आणि पेपरच्या 6 दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये तुमची हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तेव्हा वेळेवर जर तुम्हाला ID पासवर्ड मिळाला नाही तर तुमची हॉल तिकीटसुद्धा निघणार नाही। तर बघू शकता साईटवर आल्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26चा ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ईमेल ID आहे, जो ईमेल ID तुम्ही फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे तोच ईमेल ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। त्यानंतर फॉर्म फिल करताना तुम्ही एक पासवर्डसुद्धा सेट केलेला होता, तो पासवर्डसुद्धा तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर खाली साइन इनचं ऑप्शन दिलेलं आहे। जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही रिसेट पासवर्डला जर क्लिक केलं तर इथे तुमचा ईमेल ID प्रॉपर असणं गरजेचं आहे। जर ईमेल ID नसेल तर तुम्ही कस्टमर केअरला कॉल करू शकता, कस्टमर केअरला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमचा ईमेल ID घेऊ शकता। त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ आणि न्यू पासवर्ड तुम्ही सेट करू शकता। तर अशा प्रकारे पासवर्ड सेट करून घ्या आणि त्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर बघू शकता हॉल तिकीट और ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलेलं आहे। गेट ॲडमिट कार्डला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर तुमची हॉल तिकीट जे हे ऑप्शन दिलेलं आहे इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांनी एक्झाम डेट कधी आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे आणि एक्झाम डेटच्या 6 दिवस किंवा 7 दिवस अगोदर तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो की तुमची हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपल्या चॅनलवर सुद्धा त्याबद्दलची अपडेट देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर टाइम टेबलनुसार बघू शकता की BCA आणि BBAची CET कधी होणार आहे, तर 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 2 मे 3 दिवस तुमचे पेपर होणार आहे आणि तुमची जी हॉल तिकीट आहे ही लॉग इनमध्ये तुम्हाला 23 किंवा 24 तारखेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याबद्दल तुम्हाला SMS येणार। SMS आल्यानंतर तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, म्हणजे लॉग इनमधून सेम प्रोसेसनी। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी जी डेट आहे एक्झाम डेट हे लक्षात ठेवा। संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।